मूल्य शिक्षण, योग आणि मूल्य आपण इथून सुरुवात करणार आहोत. बरोबर? हां. हं. आता योग आणि मूल्य आपण जर याचा विचार केला, तर मूल्य आणि म्हणजे शाळेमध्ये म्हणा किंवा योगामध्ये ज्या कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या गोष्टी आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये त्यांचा सहभाग आपल्याला योगाचा करून घेता येईल का? असा आपण एक याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. योगाद्वारे प्रतिपादन केलेल्या मूल्यांचे मूल्यांकन विशेषतः आधुनिक काळाच्या अ, ते काहीतरी चुकलंय. आधुनिक काळामध्ये म्हणजे आपण जे काही अ, सांगितलं जातं, तर त्याच्यामध्ये योगाचा सहभाग पतंजलींच्या अष्टांग योगाने होतो. म्हणजे आपण जर मूल्य म्हटली, तर प्रामुख्याने म्हणजे इथे प्रामुख्याने पाहिजे. प्रामुख्याने पतंजलींचा अष्टांग योग आपल्या डोळ्यासमोर येतो. हं. पतंजलींचा योग एका अर्थाने मूल्यांची प्रणाली आहे. म्हणजे आपण जर यम-नियम जर बघितले, तर ती एक प्रोसेस आहे. म्हणजे एकापाठोपाठ यम-नियम म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही कसं वागणार आहात किंवा समाजामध्ये वागताना तुम्ही अ, काय गोष्टी करायच्या नाहीत, काय गोष्टी पाळायच्या, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि जर आपण बघितलं तर ही सगळी आयुष्याची मूल्य आहेत आणि ती मूल्य आपण जपून जर आपण आपलं आयुष्य आपण जर म्हणजे त्याच्यावर आचरण केलं, तर आपलं आयुष्य परिपूर्ण बनतं. म्हणजे नुसतं आयुष्य, कारण का व्यक्तिमत्वावरती तुमच्या त्याच्यावरती प्रभाव या मूल्यांचा पडतो. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं होतं. तुम्ही आपण जर म्हटलं, की माझी प्रगती झाली, तर त्या प्रगतीमध्ये तुमची वैयक्तिक म्हणजे तुमचे स्वभाव किंवा तुमचं बिहेवियर कसं वागता-बिगता येतं. त्याच्यानंतर तुमच्या चांगल्या वागण्यामुळे किंवा तुम्हाला काय करावं आणि काय करू नये या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात आणि त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमची प्रगती हळू-हळू तुम्हाला झालेली दिसून येते. तुमची तिथे प्रगती झाली, की तुमची घरातली पैशांची आवक वाढते आणि आपली आर्थिक स्थिती पण सुधारते. घरामधलं जे वातावरण असतं, ते सुद्धा शांत राहतं. नातेसंबंध असतात, ते आपले नातेसंबंध सुद्धा सुधारायला लागतात. बरोबर? म्हणजे सगळ्याच आघाड्यांवरती ह्या मूल्यांचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. या मूल्य प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि ती म्हणजे हे माणसाच्या जीवनातील वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही क्षेत्रांची पूर्तता करते. आपण बघितलं यम आणि नियम हे दोन्ही आपल्या या गोष्टी इथे आपल्याला लागू पडतात. हे मुक्ती किंवा कैवल्य किंवा मोक्ष या सर्वोच्च मूल्यांसह मूल्यांची श्रेणीबद्धता प्रदान करते. म्हणजे काय, की तुम्हाला हळू तुम्हाला ही तुम्हाला सर्वोच्च गोष्ट काय प्राप्त होऊ शकते या मूल्यांवरती तुम्ही जर त्यांचा अंतर्भाव तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलात, त्याच्यावरून ते तुम्ही आत्मसात करून त्यानुसार तुम्ही आचरण केलं, तर हळूहळू तुमचं ग्रेडेशन म्हणजे तुम्ही हळूहळू वर जाता थोडक्यात. तुमची तुमची श्रेणी म्हणजे तुम्ही एक स्टेप, एक पायरी वर चढत जाता आणि सगळ्यात वरची पायरी कुठली आहे कैवल्य किंवा मोक्ष. तर म्हणजे ह्या सगळ्यातली वरची पायरी आहे ना मोक्षाची किंवा कैवल्याची, ती तुम्हाला गाठता येते. हं. या मूल्यांच्या आधाराने. ही मूल्ये व्यावहारिक जीवनात व्यक्त करण्यासाठी ते एक पद्धतशीर व शिस्तबद्ध कार्यपद्धती मांडतात. म्हणजे काय, की व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही कसं वागावं, कुठल्या पद्धतीने वागावं, तर त्याची एक शिस्तबद्ध मांडणी, पद्धतशीर कार्यपद्धती ते सगळं तुम्हाला ह्याच्यातून आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे या 3 ही त्याची वैशिष्ट्य म्हणजे या अ, अंतरंग योगा आपली मूल्यांच्या बाबतीमध्ये आपण ज्या गोष्टी काही करायच्या आहेत पतंजलींच्या अष्टांग योगातल्या, तर त्याच्यानी ह्या गोष्टी आपल्याला साध्य होतात. यम त्याच्यामध्ये काय-काय येतं? सत्य, अहिंसा, अहिंसा म्हणजे हिंसा न करणं. चोरी न करणंला काय शब्द वापरलेला आहे? चोरी न करणं याला काय शब्द वापरलेला आहे? असते. अस्तेय. ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? साठा न करणं. कशाचा साठा न करणं?
विचार म्हणजे कोणत्याही विचार मानसिक लेव्हलवर, भौतिक वस्तू भौतिक भौतिक लेव्हलवर. वस्तू, हा, वस्तू, विचार इत्यादींचा तुम्ही साठा करायचा नाहीये. मनामध्ये खूप सारे विचार तुम्ही साठवून ठेवायचे नाहीयेत. हम्म. माणसाच्या सामाजिक आचरणाचे नियमन करतात. यम कशासाठी आहेत की समाजामध्ये तुम्ही कशा प्रकारे वागायचं आहे, तुमची कृती कशी असायला हवी, तर त्याच्यासाठी हे यम सांगितलेले आहेत. आणि नियम कशासाठी सांगितलेले आहेत की वैयक्तिक आचरणाचे ते नियमन करतात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःचं आयुष्य कसं जगायचं आहे त्याच्यासाठी हे नियम सांगितलेले आहेत. ते म्हणजे काय? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तर ह्या यमनियमांचे जे काही परिणाम किंवा आपण जे काही शिकतो, तर हे आपण वाचतो, ऐकतोय, सारखं-सारखं तुम्ही प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्ही ऐकता आहात. तर ते बुद्धीने समजून घेणं खूप सोपं आहे ना. म्हणजे विचारांचा साठा करायचा नाही, वस्तूंचा साठा करायचा नाही किंवा असं. पण नेहमी खरं बोलायचं. पण हे खरोखर आपल्याला शक्य होतं का? सांगा बरं मला. त्याचं आचरण त्या म्हणजे त्या टिपेचं करणं, त्या लेव्हलचं करणं तुम्हाला शक्य होतं का? नाही होत मॅडम. नाही होत ना. मग आता आपण या मार्गामध्ये आलेलो आहोत. तर समजा 100तून मी एका दिवसामध्ये जर 10 वेळा खोटं बोलत असेल. आता खोटं बोलण्यामध्ये फोनवरती सुद्धा आपण उगाचच काहीतरी सांगतो, "अगं नाही, मला नाही जमलं" किंवा "मी असं-असं करत होते." काही वेळ असतो पण आपण करत नाही. तर अशा जर आपण तुमची एक डायरी केली म्हणजे ही एक पद्धती आपण आपल्या आचरणात आणण्यासाठी आपण ही करू शकतो, की एक अ, कुठला तरी एक नियम तुम्ही ठरवा, की मी ह्या नियमाचं पालन करणार आहे. बरोबर? 1 महिना, 2 महिने, 3 महिने मनाशी ठरवा, या नियमाचं मी पालन करणार आहे. एक डायरी मेंटेन करा आणि त्याच्यामध्ये मी दिवसातून किती वेळा खोटं बोललो किंवा दिवसातून किती वेळा ह्या गोष्टी केल्या किंवा केल्या नाहीत, हे जर तुम्ही आकडेवारी ठरवलीत ना, मग आपल्याला कळतं, की अरे, आपल्याला असं वाटतं, की नाही मी चांगला वागतो, पण मग इतकं बारकाईने बघितल्यावर आपल्या लक्षात येतं, की आपल्याला हे शक्य होत नाहीये. मग 100तून 10 वेळा जर मी खोटं बोलत असेल, तर ते 100तून मला 8 वरती आणायला पाहिजे. मग ते हळू-हळू 5 वरती आणायला पाहिजे. हळू-हळू 100% सत्य आपण काय हरिश्चंद्राचे अवतार नाही आहोत. बरोबर. पण आपण ह्या गोष्टी हळू-हळू, हळू-हळू आपल्याला कमी करता आल्या पाहिजे आणि निदान ज्या वेळेला खोटं बोलण्याची वेळ येईल त्यावेळेला आपण मौन पाळू. एवढा कंट्रोल आपल्यावरती असला पाहिजे. म्हणजे हळू-हळू आपल्याला ह्या गोष्टी आपोआप जर आपण एक गोष्ट तुम्ही पाळलीत ना, कुठलंही तुम्हाला जी सोपी वाटेल, तुम्हाला जी आवडेल किंवा तुम्हाला जी वाटेल, की ही ही वाईट गोष्ट माझ्यामध्ये हा हा दुर्गुण माझ्यामध्ये जास्त आहे, तर त्याला सुधारायचं आहे, तर मग मी त्याच्यावरच काम करीन. तर तो घ्या. कुठलाही घेऊन त्याच्यावरती तुम्ही काम केलं, तर तुमच्या लक्षात येईल, त्या एका दुर्गुणाला सुधारता तुमचे इतर जे काही दुर्गुण आहेत, ते सुद्धा आपोआप तुम्ही करण्याचं कमी होता. आणि हे होतं, 100% होतं. म्हणजे एकाच सुधारणा झाली ना, आपोआप बाकीच्या गोष्टींमध्ये पण सुधारणा होते. याला कारण तुमचा तुमच्यावरती कंट्रोल यायला लागतो. तुमचं तुमच्यावरती नियमन व्हायला लागतं. तुमच्या मनावर कंट्रोल यायला लागतो. कारण मला जर खरं बोलायचंय दिवसभरामध्ये, तर मला सारखं माझा मेंदू मला सांगणार हं, "हां, हे तनुजा खोटं बोलतेस हां. आता फोनवर असं नाही बोलायचं, असं नाही सांगायचं." म्हणजे मग मग इतर गोष्टींमध्ये पण ही टोचणी आपोआप तुमचं मन तुम्हाला सांगत राहतं आणि आपोआप इतर गोष्टींमध्ये पण तुम्हाला सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येते. हं. परंतु समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा एखाद्याने या उपदेशांचे पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण आपण म्हणूया की जर मी अगदी खरं बोलण्याचा प्रयत्न केला आणि मग काहीतरी झालं, तर म्हणजे तेव्हा खरी समस्या आपल्याला उद्भवते. एखाद्याने किती प्रमाणात तडजोड करावी किंवा करू शकते, कोणत्या प्रकारची तडजोड करावी इत्यादी. म्हणजे आपण जर म्हणलं खरं बोलण्यामध्ये मी जसं म्हणलं, की जर मी तडजोड करायची आहे, तर मी
मौन पाळणं उत्तम ठरवेल, किंवा शक्यतो जिथे मला खोटा बोलायला लागतील असे जे प्रसंग येतील तेच मी टाळेन. त्या ठिकाणी जाणं टाळेल, किंवा ती परिस्थिती निर्माण होऊच देणार नाही, किंवा अशा गोष्टी मी काही करू शकतो. हा, एवढं तर आपल्याला शक्य आहे. पतंजलींनी म्हटलं आहे की यम हे महाव्रत आहे, ज्यांचे पालन केले पाहिजे. वेळ, स्थळ, वेळ, स्थान विचारात न घेता प्रसंग, वंश, म्हणजे ते देश काल वगैरे आहे ना त्या गोष्टी, तर जाती देश समय अनवच्छिन्नाः, ते महाव्रत तुम्ही पाळायची आहेत. तर ते जे सूत्र आहे ना ते इथे आहे, म्हणजे जर तुम्ही इथे सूत्र सुद्धा लिहिलं तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे की तुम्ही कोणत्याही देशामध्ये तुम्ही जरी गेलात तरी सत्य हे कायम सत्यच राहतं. म्हणजे ते यम नियम बदलतात का? नाही बदलत ना. अहिंसा ही अहिंसाच राहते. म्हणजे कुठेही गेलात, कुठल्याही वंशामध्ये, कुठल्याही पंथामध्ये गेलात, कोणत्याही काळामध्ये, म्हणजे 16व्या शतकामध्ये, 5व्या शतकामध्ये, आता 22व्या शतकामध्ये, 20व्या शतकामध्ये, कुठल्याही शतकामध्ये सत्य हे सत्यच राहतं. हा, त्याचे ते आचरणात आणण्याचे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे पूर्वीच्या काळी कदाचित सत्याचरणी लोक असतील, आता अधर्म झालेला आहे, आता ते पटकन खोटं बोलण्याला काही वाटत नाही, अशी स्थिती आलेली आहे. पण पण याचा अर्थ असा नाही की सत्याची परिभाषा बदललेली आहे. सध्याच्या काळात असा उपदेश कितपत व्यावहारिक आहे? पतंजली असे मार्ग देखील प्रदान करते ज्याद्वारे व्यक्ती विविध श्रेणीतील लोकांशी व्यवहार करू शकतात. आता हे एक पहिलं आपण सूत्र बघितलं. मी काय सांगितलं, महाव्रताचं सूत्र काय आहे सांगा बरं, कोणी सांगू शकतंय? महाव्रत. यमनियम हे महाव्रत पाळायचे आहेत. त्याचं सूत्र काय आहे सांगा बरं, कोण सांगू शकतंय? बघून सांगा, चालेल. सांगता येतंय का? कारण हे मला सांगायचंच आहे, तुम्ही कोणीतरी. कारण आपल्याला यमनियम अष्टांग योगामध्ये हे सांगू का? हा, सांगा ना, सांगा ना. जाती देश काल समयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम. जाती देश काल समय अनवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम. महाव्रतम. म्हणजे ती महाव्रत म्हणजे आपण नुसतं व्रत म्हणून आचरणात आणायची नाहीये. महाव्रत म्हणजे तुम्ही जर हा पॅराग्राफ लिहाल किंवा याच्याशी संदर्भात तुम्ही यमनियमांबद्दल तुम्ही तुमच्या भाषेमध्ये दुसरं काही लिहिणार असाल तर हे एक सूत्र लिहून तुम्ही लिहू शकता की कुठेही गेलं तरी यमनियम हे तुम्हाला आचरणामध्ये तुम्हाला आणायलाच लागतात. त्याची संकल्पना कुठल्याही याच्यामध्ये बदलत नाही आणि त्याचं तुम्ही पालन कसं करायचंय? महाव्रत आयुष्यभर तुम्हाला ते करायचंय, बरोबर. आणि त्याच्या पुढे मग ते काय म्हणतात की प्रतिपक्ष भावनम मैत्री करुणा मुदिता उपेक्षा, ते सूत्र सांगा बरं काय आहे? मैत्री करुणा मुदिता उपेक्षा, ते सूत्र सांगा बरं काय आहे? बघा बघा, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम. बघता आहात का कोणी? सगळ्यांनी बघायचंय, कारण तुम्ही बघाल तुमच्या नजरे घालून. कारण मी हा वेळ का घालवते, कारण तुम्ही बघाल, नाहीतर समोर रेडी काही गोष्टी आहेत, फक्त तेवढंच वाचलं आणि मग त्याच्यावरच काहीतरी आपण लिहिलं आणि मार्क मिळवले, असं व्हायला नकोय. सांगताय का कोणी? मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणां भावनातश्चित्त प्रसादानम. हा, आता मला सांगा, हे मॅडमने शिकवलंय ना तुम्हाला? चित्त प्रसादानं शिकलेला आहात की नाही तुम्ही? हो. हा, पहिल्या पादातलं मला वाटतं 33व 32 का 33व सूत्र असं 33व. हा, तर मैत्री करुणा मुदिता
उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य 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 अपुण्य. ह्याच्यामध्ये बघा मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावनात चित्त प्रसादनम. बरोबर. कारण हे इथे योगाचा संदर्भ आपण मूल्यांशी इथे लावतो आहोत. तर कुठल्या सूत्राचा संदर्भ लावत आहोत? आपल्या आयुष्याशी निगडीत सूत्र पतंजलींनी सांगितलेली आहेत. हे आपलं भारतीय मानसशास्त्र म्हटलेलं आहे. पातंजल योग सूत्राला भारतीय मानसशास्त्र म्हटलेलं आहे. जे कुठले परदेशातले मानसशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी PYS चा अभ्यास केलेला होता. आणि ह्याला कोणीही पतंजलींच्या योगसूत्राला कोणीही आतापर्यंत चॅलेंज केलेलं नाहीये. बरोबर. मग ह्याच्यातली काही सूत्र आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. हेच आपण इथे बघतो आहोत की मूल्य आपण कशी आपल्या आयुष्यात आणणार आहोत. तर कसं आहे, आता मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम. आधी तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे, त्याच्यातले शब्द कोणते आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. व 1.33 प्रत्येकाने ते मी जे तुम्हाला दिलेलं आहे ते काढा. थांबा, मी पण काढ ते समोर काढा आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ आपण बघणार आहोत की पुढचा पॅराग्राफ आहे हा तुम्हाला समजणार आहे. कारण आपल्याला हे आयुष्यामध्ये जसं मी म्हटलं की यमनियम आपल्याला त्याच्यातलं काहीतरी आपण आचरणात आणणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये. तशीच ही गोष्ट आहे आणि ही तुम्हाला पटकन शांत होण्यासाठी तुम्हाला उपयोगाला पडते. मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावनातः चित्त प्रसादनम. आता याच्यामध्ये गंमत कसं आहे की आपण अविद्येचं सूत्र ज्या वेळेला बघितलं होतं तर मी तुम्हाला अर्ध अर्ध करायला सांगितलं होतं की नाही. इकडचं अर्ध आणि इकडचं अर्ध आणि एकाला दुसरं तुम्ही जोडत गेलात की अविद्या म्हणजे काय तुम्हाला अनित्य शुची अनात्म सुख ते जसं सूत्र आहे ना तसंच हे सूत्र आहे. हे कसं आहे, आता हे उलट बघायचंय. जो पुढचा अर्धा भाग आहे ना सुख दुःख, कोण काय बोललं का? ओके. पुढचा जो अर्धा भाग आहे ना सुख दुःख पुण्य अपुण्य, हा पुढचा अर्धा भाग आहे तो आपण आधी घेणार आहोत. आणि मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या 4 गोष्टी आहेत त्या नंतर घेणार आहोत. आता सुखाविषयी तुम्ही मैत्री करायची आहे. आता सुखाविषयी मैत्री म्हणजे काय? आता सुख तुम्हाला कसं मिळतं? आनंदी लोकांच्या सहवासात राहून तुम्हाला सुख मिळतं. बरोबर आहे की नाही? आपण एखादा रडका माणूस आहे त्याच्याबरोबर राहून अजून तुम्हाला तुमचा मूड ऑफ होतो. बरोबर. याच्या उलट काही लोकांच्या सान्निध्यात जरी राहिलं ना त्यांचा ऑराच इतका छान असतो, त्यांचं ते तेजोवलयच इतकं छान असतं त्यांचं की ते त्यांच्या जवळ राहिलं, बोलणं पण दूरच, त्यांच्या आसपास जरी राहिलं ना तरी आपल्याला खूप छान वाटतं. तर असे जे आनंदी लोक आहेत तर त्या आनंदी लोकांबरोबर तुमचे मैत्रीपूर्ण संबंध तुम्ही प्रस्थापित केले पाहिजे. बरोबर. ही गोष्ट लक्षात आली? ही गोष्ट लक्षात आली का? हो हो. आता पुढची गोष्ट, पुढचं काय? सुखाच्या पुढचा शब्द काय आहे? दुःख. आणि इकडचा शब्द काय? मैत्रीच्या पुढचं करुणा. मग दुःखी ऍक्च्युली दयाळू आणि करुणामध्ये एक बॉर्डर लाईन आहे. बरोबर. म्हणजे दया करणं आणि करुणा याच्यात करुणा ही अजून खूप वरच्या लेवलची आपण म्हणूया दया आहे. दया नाही शब्द. दया म्हणजे आपण काय म्हणूया निरपेक्ष भावनेने जी काही दया केली जाते ती करुणा आपण म्हणू शकतो की खरोखर मनापासून असते. तर ती करुणा. दुःखी लोकांबद्दल तुम्हाला करुणा वाटली पाहिजे. म्हणजे आपण गौतम बुद्ध म्हणून त्यांचं करुणा त्यांच्या दुःखी लोकांबद्दल त्यांना वाटत होती. तर दुःखी लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये करुणेचे भाव असले पाहिजे. हे जर असेल आता तुम्हाला शांत होण्यासाठी चित्त प्रसादनाचा अर्थ काय आहे की चित्त प्रसन्न ठेवायचं. बरोबर. आता योगामध्ये सगळा कारभार जो आहे तो चित्ताशी निगडित आहे. बरोबर. योगामध्ये सगळं जे काही सांगितलंय ते चित्ताशी निगडित आहे. कारण योगश्चित्त वृत्ती निरोधः.
योगातल्या वृत्ती तरंग आहेत ते तुम्हाला नाहीसे करायचे आहेत. मग तरंग कसले आहेत? सुखदुःखांचे, चांगल्या वाईट गोष्टींचे सगळे आहेत ना तरंग. मग ते आपल्याला जर मन शांत ठेवायचंय, चित्त एकदम स्टेडी पाण्यासारखं ठेवायचंय, तर तुम्ही काय करायचं? आनंदी लोकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करायचा आहे. दुःखी लोकांबद्दल तुमच्यामध्ये दया, करुणा असली पाहिजे. दया नाही, करुणा हा शब्द वापरा. करुणा तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर पुण्य म्हणजे पुण्याविषयी तुम्हाला म्हणजे पुण्य करणारे माणसं किंवा एखादं चांगलं काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आनंद असला पाहिजे. त्यांच्याबद्दल असूया असता कामा नये. म्हणजे पुण्य, पुण्य म्हणजे चांगलं कृती या अर्थाने आहे. आणि दुसरं काय? अपुण्य. आता इथे एक लक्षात घ्या, की इथे अपुण्याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी पाप असा वापरला जातो. अपुण्य. पण म्हणजे काही पुस्तकांमध्ये असं म्हटलेलं आहे, की जर पतंजलींना पाप म्हणायचं असतं, तर त्यांनी पाप हा शब्द वापरला असता. पण अपुण्य म्हणजे पुण्य नाही ते. पण याचा अर्थ पाप नाही असाही होऊ शकत नाही, असं काहींचं म्हणणं आहे. पण आपण फार खोलामध्ये जाऊया नको. आपण इथे पाप जरी अर्थ घेतला तरी ठीक आहे, की अपुण्याविषयी किंवा पापाविषयी तुमच्या मनामध्ये उपेक्षा किंवा पापी माणसाबद्दल तुमच्या मनामध्ये उपेक्षा असली पाहिजे. बरोबर? म्हणजे की आपण त्याच्याबद्दल द्वेष करायचा नाहीये. ठीक आहे, इनडिफरंट भाव म्हणजे आपण त्याचा द्वेष पण करायचा नाहीये. आपल्याला साहजिक आहे, पापी माणूस कोणाला आवडत नाही. हे तर सत्य आहे. पण ह्याचा अर्थ तुम्ही त्याचा द्वेष करायचा नाही. त्याच्याबद्दल फार विचार करू नका, उपेक्षा त्याची करायची आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर काय होतं? तुमचं मन शांत राहतं. भावनात चित्त प्रसादनम या भावना जर तुम्ही ठेवल्या, सुखाविषयी मैत्री, दुःखाविषयी सांगा बरं काय? दुःखाविषयी काय? करुणा. करुणा. तिसरं काय? पुण्याविषयी आनंद आणि अपुण्याविषयी उपेक्षा. बरोबर. या 4 भावना तुम्ही मनामध्ये ठेवल्यात, तर तुमचं चित्त हे आनंदी राहतं, प्रसन्न राहतं. आता हा अर्थ कळलेला आहे का? हे इथे मी घातलेलं नाहीये, पण हे तुम्हाला ही सूत्र तुम्ही जर इथे घातली, तर तुमचं उत्तर हे चांगलं पडेल आणि तुम्हाला ते लिहायला पण सोपं जाईल. बरोबर? लक्षात येतंय? तुम्ही ते नोट डाउन करून घ्या. आता पुढे एखाद्याने आनंदी लोकांशी मैत्रीपूर्ण, दुःखी लोकांबद्दल दयाळू, सद्गुणांच्या सहवासात आनंदी आणि दुर्गुण असलेल्यांच्या बद्दल उदासीन असलं पाहिजे. उपेक्षा आपण म्हणतो त्याला उदासीन असंही म्हटलं जातं. हा एक सोपा आणि उत्कृष्ट दृष्टिकोन आहे जो लोकांप्रती घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण समाजामध्ये वावरताना, आपल्या घरामध्ये सुद्धा समाजात वावरताना तुम्ही जर हा दृष्टिकोन ठेवून वागलात, इतर लोक एक अगदी गोल्डन लाईन काळी रेष मारून तुम्ही अगदी आयुष्यामध्ये रेघ मारून अंडरलाईन करून ठेवण्यासारखं वाक्य आहे. कुठल्याही गोष्टींनी ना समोरच्याला कधी फरक पडत नाही. फरक पडतो तो आपल्याला पडतो. कळलं? कारण आपण दुसऱ्याला रागावून बोललो, तो सुधारेल नाही सुधारेल सांगू नाही शकत. पण त्याला रागावून बोलल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे किती मसल्स तुमचे वेडेवाकडे होतात, किती सेल्स तुमच्या डिस्ट्रॉय होतात, तुमचं मन किती अशांत होतं आणि ती अशांतता किती काळपर्यंत राहते आणि सारखं मन अशांत राहिल्यावरती त्याचा परिणाम तुमच्या कामावर, व्यक्तिगत जीवनावर होतो. बरोबर? म्हणजे नुकसान कोणाचं होतं? आपलं होतं. त्यामुळे दुसऱ्याला सुधारायला जायचं नाही. जे काही करायचंय ना, ते आपल्या जीवनात आधी आपण आणण्याचा प्रयत्न करायला हवा. परंतु हा एक सोपा आणि उत्कृष्ट दृष्टिकोन आहे जो लोकांप्रती घ्यायचा आहे. परंतु वास्तविक जीवनात जे काही घडते ते आवश्यक प्रतिकूल परिणामांसह अगदी उलट असतं. आपण बघतो पण आपल्याला आजूबाजूला याच्या उलट घडताना दिसतं. या संदर्भात पतंजलींनी सांगितलं आहे त्याचं अनुसरण करणं हे निश्चितच व्यावहारिक आणि उपयुक्त ठरेल. हे एवढं समजलेलं आहे का? एवढं समजलेलं आहे का? हो हो हो.
पतंजली मूल्यांची श्रेणीबद्धता प्रदान करते. म्हणजे मूल्यांची श्रेणीबद्धता म्हणजे आपण जसं मगाशी बघितलं की एक एक गुण आपण कैवल्यापर्यंतच्या पायऱ्या चढत हळूहळू हळूहळू जातो. आणि मग ते हळूहळू चढत जातो तर कसं आहे की आधी आपण खालच्या लेवलची मूल्य आपण अंगीकारायला लागलो की हळूहळू मग तुम्हाला ती पायरी पार केली की आपोआप पुढची पायरी तुम्ही चढता किंवा 2-4 पायऱ्या आपोआप चढून पण वर जाता. म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं, एक दुर्गुण तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करा की तुमचे आपोआप दुसरे सुद्धा दुर्गुण आपोआप तुमचे कमी व्हायला लागतात. याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकेल म्हणजे एक स्वामी निरंजनानंद यांचं नाव तुम्ही ऐकलं आहे का? स्वामी निरंजनानंद बिहार योग संस्था आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये आता तुम्हाला स्टडी करायला होतं ना सत्यानंद सरस्वती. हो हो हो. सत्यानंद सरस्वतींचे शिष्य ज्यांच्यावरती त्यांनी योग निद्रेचा प्रयोग केला होता. हो हो. बरोबर. तर ते स्वामी निरंजनानंद आहेत आणि आता ते संन्यासपीठाची स्थापना त्यांनी केलेली आहे. म्हणजे पूर्वी संन्यासी व्हायचे आणि त्यांना एक विशिष्ट अभ्यासक्रम नव्हता. तर त्यांनी एक तो विशिष्ट अभ्यासक्रम तयार करून भारतामध्ये संन्यासपीठाची स्थापना केलेली आणि नादयोगाचा ते प्रसार करतात. तर ते चेंबूरला आले होते. आता कुर्ल्यापासून चेंबूर आम्हाला अगदी जवळ आहे. तर ते ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी हे चित्त प्रसादन किंवा आपण जे 8 आपले अडथळे आहेत ना, कुठले 8 अडथळे सांगा बरं? 8-9 व्याधी, व्याधीस ध्यान संशय प्रमाद आलस्य आलस्य, अविरती अविरती, भ्रांती भ्रांती दर्शन अलब्ध भूमितत्व अनवस्थितत्व चित्त विक्षेपास्ते अंतरायः. तर हे जे अंतराय आहे किंवा चित्त विक्षेप आहे किंवा याला योगमल असंही म्हटलं जातं. कधी कधी परीक्षेमध्ये योगमल हाही शब्द वापरला जातो. तर योगमल म्हणजे सुद्धा चित्त विक्षेप आणि म्हणजेच अंतराय सुद्धा. तर त्यांनी एक गोष्ट खूप व्यासपीठावरून सांगितली होती की तुम्ही तुमचे दुर्गुण लिहून काढा. तुम्ही तुमचे दुर्गुण लाईनीने लिहून काढा की जो सगळ्यात उच्च प्रतीचा आहे तो आधी तुम्ही लिहा आणि नंतर एक एक लिस्ट तुम्ही करायची आहे. आणि तुमच्या स्वभावानुसार मी मगाशी जसं म्हटलं तसं त्यांनी सांगितलं की तुमच्या स्वभावानुसार म्हणजे काहींना कमी कडून जास्त कडे जाणं सोपं होतं. काहींचं कसं असतं की मी आधी मोठाच गोष्ट करेन की मग छोट्या माझ्यासाठी ठीक आहे लल्लू पल्लू आहे. तर असं तुम्ही एक तुमची यादी करा आणि एक दुर्गुण त्याच्यावरती तुम्ही वर्षभर काम करा. एका दुर्गुणावर वर्षभर काम करा आणि जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं तर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या यादीमधले बरेचसे दुर्गुण तुमचे नंतर वर्षभराने तुम्हाला दिसणारही नाहीत किंवा खूप कमी झालेले दिसतील. आणि खरोखर आहे आम्ही काही जणांनी त्याच्यावरती खरोखर काम केलं आणि ह्या गोष्टी खरोखर घडतात म्हणून म्हटलं की आणि त्याच्यानंतरच मला हे पतंजली योगसूत्र वगैरे आवडायला लागली किंवा याच्यात काय सांगितलंय काय दडलंय जीवनाचं सार ते खरं कळायला लागलं किंवा आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते पण ती कशी करावी हे कळत नाही. पतंजलींनी इथे करण्याची साधनं पण सांगितली कसं करायचंही सांगितलेलं आहे. म्हणजे हा सगळा अभ्यास आहे तो जर आपण डोळसपणे केला तर आपल्या आयुष्यामध्ये आपण ती मूल्य म्हणून आपण ती जपू शकतो. बरोबर. प्रत्येक निम्न मूल्य उच्च मूल्य प्राप्त करण्यासाठी एक साधन म्हणून कार्य करते. शारीरिक किंवा भौतिक साधने सर्वात खालच्या पातळीवर ठेवली जातात. म्हणजे काय आता आपण जर भौतिक साधन आपण म्हटली तर भौतिक साधन म्हणजे आपण आजूबाजूला आपल्याला ज्या गोष्टी कुठल्या हव्या असतात त्या किंवा शारीरिक म्हटलं तर शरीरासंबंधी तुमच्या ज्या काही आसक्ती असतात किंवा त्या शरीर आणि त्याच्या इच्छांचा इथे विचार केला जातो. म्हणजे शारीरिक हे आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला उच्च मूल्ये साध्य करण्यासाठी शरीराला आता ही सगळी मूल्य तुम्हाला जपायची आहेत तर तुम्हाला काय करायला लागेल तर उच्च मूल्ये साध्य करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आसनांची व्याख्या केली आहे. बरोबर. आपण अंतरंग योग आणि काय झालं आपण अंतरंग योग आणि बहिरंग योग बघितलाय. बरोबर. मला सांगा बहिरंग योगामध्ये काय काय येतं?
धारणा ध्यान समाधी. काय प्रश्न यम नीट यम ऐका. आसन प्रत्याहार. सॉरी 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 हा असं बरोबर बरोबर एकदम. हा, अति उत्साह नको. नाही 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 आम्ही लक्षच केलं इथं बोलत होतो हा, सॉरी. तेच. हा, यम नियम पुढे काय? आसन प्राणायाम प्रत्याहार. बरोबर, हा बहिरंग जो योग झाला. आणि अंतरंग योग म्हणजे काय? धारणा ध्यान समाधी. बरोबर, बहिरंग योग आणि अंतरंग योग यांना जोडणारा दुवा किंवा ब्रिज किंवा पूल कोणता आहे? प्रत्याहार. 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 का बरं तो आहे? इंद्रियांना काबूत ठेवणे इथं सुरू आपण शिकतो. प्रत्याहारचा शब्द अर्थ काय? बाकीचेही बोला ना जरा. मला म्हणजे वाटतं इंद्रियाचा आहार म्हणजे घेणे, खाणे, म्हणजे इंद्रियांचं जो भूक आहे ती विषयांचं सेवन करणं. बरोबर, प्रत्येक इंद्रियाचे विषय आहेत. बरोबर, दृष्टी आपण डोळ्यांनी बघतो, बघणं. तर मग प्रत्याहारचा अर्थ काय सांगता येईल? सांगा बरं. प्रति आवृत्ती म्हणजे इंद्रियांना खेचून माघारी आणणं. बरोबर, अजून काय सांगाल? खेचून माघारी आणून त्यांना योग्य लक्ष्याकडे इंद्रियांना वळवणं. बरोबर, अंतरंगाचा प्रवास लक्ष्याकडे वळवणं म्हणजे अंतरंगाचा प्रवास तुमचा सुरू झाला. आणि त्याला एक भगवद्गीतेतली उपमा जी दिली जाते ती पण तुम्ही लक्षात ठेवायची आणि लिहायची. कुठली? प्रत्याहाराशी संबंधित कासवाची. कासवाचं उदाहरण दिलं जातं. काय दिलं जातं? काय सांगितलं जातं? ज्याप्रमाणे तो आपले अवयव आत खेचून घेतो ना, हा त्याप्रमाणे आपण बाहेरच्या काय म्हणतात त्या सगळ्या लोभापासून आपलं इंद्रिय आत खेचून घ्यायचं बाह्य विषयांपासून. हा, बाह्य विषयांपासून त्या इंद्रियाला अंतर्मुखी करायचं आहे तिथून. बरोबर, म्हणजे आता तुम्हाला हे ठराविक शब्द आहेत ना, ते तुम्हाला आता वापरायला लागतील. म्हणजे काय, हे मी सारखं का विचारते, खरं याचा इथे काही संबंध नाहीये, पण त्या संकल्पना तुम्हाला समजल्यात की नाही, आणि समजल्यानंतर पुढचं काम काय असतं, योग्य शब्दामध्ये तुम्हाला मांडता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला येतंय, पण मग आपलं म्हणणं मांडता सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपल्याला येतंय, पण योग्य शब्दामध्ये तुम्ही ते मांडता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण सारखं वाचन किंवा ऐकणं तरी झालं पाहिजे आपल्याला. उच्च मूल्ये साध्य करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आसनांची व्याख्या केली जाते. मग मन आणि बुद्धी, म्हणजे आधी शरीर येतं आणि मग काय येतं, आणि मन आणि बुद्धी. बरोबर, आणि यांना सुद्धा पुढे पार करायचंय, म्हणजे कुठेही काही सोडलेलं नाहीये. त्यांनी शरीर, मन, बुद्धी सगळ्याचा विचार केलेला आहे की नाही पतंजली योगसूत्रामध्ये? बरोबर आहे की नाही? शरीरावरती तर काम केलं, आसन आपण म्हणतो, किंवा आळस त्यांनी दुर्गुण म्हटलेला आहे, आलस्य. बरोबर, किंवा व्याधी हा सुद्धा योग मार्गातला अडथळा म्हटलेला आहे. मग त्याच्यासाठी तंदुरुस्त ठेवायचंय तर तुम्हाला आसन पाहिजे, आणि मन आणि बुद्धीवरती सुद्धा तुम्हाला काम करायचंय. प्राणायाम आणि प्रत्याहार तंत्र येथे तुम्हाला मदत करतात. म्हणजे मन आणि बुद्धीवरती जर तुम्हाला काबूत ठेवायची आहे, तर तुम्हाला मनोनियंत्रणासाठी प्राणायाम असतो. बरोबर आहे की नाही? मनावरती नियंत्रण, प्राणायामाने मुख्य काय साधलं जातं, तर मनावरती तुमचं नियंत्रण येतं. मनावरती का बरं नियंत्रण येतं, सांगा बरं? कारण श्वासावर नियंत्रण येतं. बरोबर, मग त्याचा श्लोक काय आहे सांगा बरं? चले वाते चलम चित्तम, है ना, निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थानोत्तम आपनोती ततो वायू निरोधयेत. बरोबर, तर तो वायुम निरोधयेत. म्हणजे काय, की जोपर्यंत तुमचा श्वास, आपण जर आपल्याला श्वास चालू आहे, चले वाते, वात म्हणजे काय? वारा. वारा. चले वाते चलम चित्तम, म्हणजे याचा अर्थ काय होतो सांगा बरं? म्हणजे वायू ज्याप्रमाणे जातो ना, तसं म्हणजे मन हे होतं. प्राण चंचल असल्याने मन चंचल होतं. बरोबर, चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम भवेत.
आता निश्चले निश्चलम भवेतचा काय अर्थ होतो? काय तुम्ही प्राण हा प्राण स्थिर झाला तर मनही स्थिर मन होतं. स्थिर. हा. बरोबर. आणि पुढचं काय आहे? योगी स्थाणुत्व मापनोती ततो वायू निरोधयेत. जे योगी स्थिर होतो, स्थानत्व म्हणजे स्थिरत्व प्राप्त करतो, प्राप्त म्हणून करतो. वायू निरोध करा. हा, म्हणून योगी लोक वायूचा निरोध करतात. बरोबर. मी तुम्हाला सगळ्यांना का विचारते, कारण इथे काहींना खरोखर खूप ज्ञान आहे आणि जर तुम्ही बोललात तर इतरांना सुद्धा इच्छा होते की अरे आपण पण अभ्यास करायला पाहिजे किंवा त्यांनाही 4 गोष्टी कळतात. म्हणजे नुसतं श्रवण न करता आपण जर एकमेकांशी बोलून अभ्यास केला तर तो जास्त चांगला लक्षात राहतो. बरोबर. मग आपण प्राणायाम जर केला तर आपल्या श्वासावरती कंट्रोल येतो. श्वासावरती कंट्रोल आला तर आपल्या मनावरती आपला कंट्रोल येतो. हा एक त्याचा फायदा. आणि प्राणायामाचा अजून पतंजलींनी काय फायदे सांगितलेले आहेत? प्राणायामाचे सूत्र आपण बघितले. सांगा बरं. तत्क्षयते प्रकाशावरण. ततक्षीयते प्रकाशावरण. याचा तुम्ही काय अर्थ सांगाल? आपल्यामधील जो काही अज्ञान आहे त्या अज्ञानावरती जसं म्हणजे ह्याच्यावर उदाहरण असं दिलं जातं की आरशावर जशी धूळ साचते ती धूळ हळूहळू जशी साफ होईल तसं त्या मधला आपला स्वरूप स्पष्ट होईल. बरोबर. आरशाचं किंवा दिव्याचं सुद्धा, म्हणजे ते जास्त जो दिवा असतो, काचेचा कंदील असतो, तर त्याच्या कंदिलाच्या काचेवरती काजळी असते. ती काजळी काय तमोगुणाचं प्रतीक असतं. बरोबर. आतमध्ये सत्वगुणी प्रकाश आहेच आणि त्या कंदिलावरती आलेली काजळी म्हणजे तमोगुणाचं प्रतीक आहे. आणि ती काजळी तुम्ही साफ केली, त्या कंदिलाची काच तुम्ही जर पुसली तर आतला प्रकाश हा तुम्हाला जाणवतो, सत्वगुण तुमचा वाढीला लागतो. आणखीन अजून काय आहे? धारणा सूच योग्यता मनसा. बरोबर. म्हणजे काय? मन धारणेसाठी तयार होतं. मन धारणेसाठी तयार होतं. म्हणजे काय होतं? धारणा करतो म्हणजे काय करतो? धारणा करतो म्हणजे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. त्या बरोबर. ठिकाणी मन आपलं एकाग्र व्हायला लागतं. म्हणजे लागतं. प्राणायामाने काय काय होतं आपण बघितलं. बरोबर आहे की नाही? प्राणायामाचं तुमचं मनावरती नियंत्रण येतं. मनावरती नियंत्रण येतं. सत्वगुण वाढीला लागला म्हणजे आपोआप तुमचं वागणं सुधारलेलं असतं. बरोबर. सत्वगुण तेव्हाच आपण एखादा माणूस सात्विक आहे म्हणतो, त्यावेळेला आपण त्याचे जर 100 कृती करत असतील तर 100 80 कृती तरी त्याच्या सात्विक वृत्तीच्या असतील. बरोबर. त्याला आपण सात्विक म्हणणार. हो की नाही? कारण सत्व रज तम सगळ्यांमध्ये असतात. असं 100% सात्विक कोणी नसतं. त्याच्यामध्ये 3ही गुण असतातच असतात. त्याचं प्रमाण कमी अधिक असतं. बरोबर. तर सत्वगुण वाढीला लागतो. आणि नंतर काय होतं की तुमची एकाग्रता आता वाढीला लागते प्राणायामाचे. प्रत्याहार. तर हे प्रत्याहार, इथे सगळं हे जे तंत्र तुम्ही उपयोगामध्ये आणता येतं तुम्हाला मन आणि बुद्धी वगैरे यांच्यावरती सुधारणा करण्यासाठी. आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि प्रत्याहार पद्धतीमुळे साधकाला धारणा आणि ध्यान आणि शेवटी समाधीचे ध्येय गाठण्यासाठी समाधीच्या शिखरावर कैवल्याची आता म्हणजे आपल्याला ह्याचा जो उपयोग आहे, ह्या जो बहिरंग साधना आहे, त्याचा उपयोग काय होतो की तुमच्या अंतरंग साधनेमध्ये प्रगती करून घेण्यासाठी तुम्हाला या बहिरंग साधनेचा उपयोग होतो. आणि मग काय होतं, समाधीचे आपण तुम्ही पहिला पादाचा तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास तुमचा झालेला आहे. बरोबर आहे ना? पहिला पादाचा तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. बरोबर आहे ना? हो, हो, हो. तर झालंय थोडं. तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समापत्तीच्या अवस्था, त्याच्यानंतर मग तुम्ही समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केला आहात किंवा करत आहात. बरोबर. तर तुम्हाला हळूहळू जे तुमचं अंतिम जे असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी, हे तुमचं जे काही अंतिम ध्येय आहे, तर ते प्राप्त म्हणजे स्टेप बाय स्टेप प्राप्त करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. व्यावहारिक जीवनात पतंजलींचा या मूल्य प्रणालीचा स्वीकार एका महत्वाच्या घटकावर अवलंबून आहे आणि तो म्हणजे त्यांनी सांगितलेल्या अंतिम ध्येयावरील विश्वास. हे अत्यंत महत्व आहे. तुमच्या ध्येयावर तुमचा विश्वास असेल
तर तुमचा मार्ग हा सुकर होतो. आणि तुमचं ध्येय, पहिली गोष्ट म्हणजे ध्येय निश्चित पाहिजे. ध्येय निश्चित झाल्यानंतर ते ध्येयावर तुमचा अत्यंत विश्वास पाहिजे. मग विश्वास जर तुमचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी जाणारे, तिथेपर्यंत पोहोचणारे कोणते कोणते मार्ग आहेत ते तुम्ही शोधून काढतात. आता तुमच्यासाठी तुमच्या स्वभावानुसार जो कुठला मार्ग आहे तो तुम्ही निवडता. म्हणजे जर आपण इथे बघितलं, जर आपला एखाद्या व्यक्तीचा, त्याला जर वाटत असेल मला मोक्ष मिळाला पाहिजे, तर मग मोक्ष मिळवायचा आहे, तर मग त्याच्यासाठी जी काही मार्ग अवलंबायचा आहे त्याची तुमची आपोआप मनाची तयारी होते. कारण नुसतं पाहिजे म्हणून तुम्हाला गोष्ट साध्य होत नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला मार्गक्रमणा करायला लागते. एखादा जर भावनाशील माणूस असेल, तो भक्ती मार्गाने जाईल. एखादा विचारशील माणूस असेल, तो ज्ञानयोगाचा अवलंब करेल किंवा अशा प्रकारे कर्मयोगाचा अवलंब करेल. त्याला ज्या पद्धतीने त्याचा जो स्वभाव आहे, त्या पद्धतीने तो मार्ग अवलंबून त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल. आता आपण इथे समाधीचं उदाहरण घेतलेलं आहे म्हणून. पण आपण जर हा एक समाधी न घेता तुम्ही कुठलंही आयुष्यातलं कुठलंही ध्येय जरी आपण इथे जर म्हटलं, आता साधं कोणाला नोकरीच्या वरचं पद पाहिजे आहे, हे जरी ध्येय आपण हे भौतिक विश्वामधलं झालं, व्यावहारिक विश्वामधलं झालं, पण तरी सुद्धा आपण जर विचार केला, जर मला वरचं पद पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे आधी माझी योग्यता आहे का? नसेल तर ती सिद्ध करण्यासाठी मला काय काय गोष्टी आत्मसात करायला लागतील? अजून काही नवीन शिकायला लागेल का? माझ्या स्वभावात बदल करायला लागतील का? आजूबाजूच्या लोकांशी, सहकाऱ्यांशी माझं वागणं सुधारायला लागेल का? ह्या सगळ्याच गोष्टीचा तुम्हाला विचार करायला लागेल. मग तो विचार केल्यानंतर मला काय काय करायला लागेल, हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप मी कसं पुढे जाता येईल, हा विचार करायला लागेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुठल्याही ध्येयावरती पुढे जाण्यासाठी तुम्हाला ह्या मूल्यांचा तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये उपयोग करून घेता येईल. कारण तुमचं मन शांत राहतं. मन शांत असेल तर तुम्हाला द्वंद्वांचा नाश होतो. काय करावं, काय नाही करावं ही स्थिती, सीसॉ सारखी स्थिती तुमची राहत नाही आणि एक विचार होतो आणि मग तुम्हाला त्याच्यावरती पुढे जाणं सोपं होतं. पतंजलींच्या योग पद्धतीतील मूर्त रूप दिलेली मूल्य प्रणाली प्रत्येक व्यक्तीने त्याच्या जीवनातील स्थानानुसार मूल्यमापन करणे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय की त्यांनी पतंजलींनी इथे जी काही योग पद्धतीमध्ये यम नियम, काही सामान्य लोकांसाठी क्रिया योग किंवा ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर आपण कुठे बसतो, आपलं स्थान कुठे आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठे आहे आणि आपल्याला कुठे जायचंय हे आपण ठरवायचंय, की प्रत्येक व्यक्तीने आपलं मूल्यमापन करायचंय. मी कुठे बसतो, नाहीतर मी अजून बसण्याची हे नाहीये एका ठिकाणी. भलं खुर्चीवर पण नाही मी बसू शकत. माझं मन सारखं इकडे तिकडे धावतं आणि मी म्हणेन की मला आता समाधी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. नाही शक्य ना. माझं आधी मी कुठे बसते इथे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे मला आधी शोधायला पाहिजे. मग हळूहळू माझी शारीरिक, मानसिक स्थिती सगळी माझी नीट करायला पाहिजे. आपण कुठे आहोत हे आधी स्वमूल्यमापन प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि मग हळूहळू तुम्ही पुढे जाऊ शकता. ही जी काही मूल्य आहे त्यांच्या आधारे. योग्य सुधारणांसह मूल्य प्रणालींचा व्यावहारिक जीवनात अवलंब करणे आणि अंतिम उद्दिष्टांच्या दिशेने सतत प्रगती करणे आवश्यक आहे. आता हे जे वाक्य आहे याला तुम्ही योग सूत्रातलं कुठलं सूत्र वापराल? सतत प्रगती करणे, अंतिम उद्दिष्टांच्या दिशेने सतत प्रगती करणे आवश्यक आहे. तर तो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो. दृढभूमी, बरोबर. तुमचं जे काही उद्दिष्ट आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. आदराने तुम्ही तुमचं ते मान्य करून त्या दृष्टीने तुमचं दीर्घकाल निरंतर तुमची जे आचरण आहे ते तुम्ही करायला पाहिजे कुठल्याही गोष्टींमध्ये. आता तुम्ही खेळ म्हटलं तरी ही जी काही सूत्र आहेत ना ती सगळीकडे लागू होतात.
बरोबर. हे सतू दीर्घकाल नैरंतर्य कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला उपयोगाला येतं. जिथे जिथे तुम्हाला असं लिहिणं आवश्यक आहे, सांगणं आवश्यक आहे, की ही साधना तुम्ही सतत आणि दीर्घकाल आणि निरंतर करायचे. तुम्ही ते सूत्र लिहून टाका सरळ. तुम्ही तुमच्या प्रश्नांमध्ये सूत्र लिहिलीत तर त्याला तुम्हाला मार्क चांगले मिळतात. योग्य ठिकाणी योग्य सूत्र लिहिणं आवश्यक आहे. बरोबर. तर इथे आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. आता नवीन काही इथे सुरू करता येणार नाहीये. कोणाला काही विचारायचं आहे का याच्याबद्दल? एक कोणाला काही विचारायचं आहे का? मॅडम मला एक विचारायचंय. हा बरोबर. तुमचं सिलेबस झाल्यानंतर म्हणजे तुमचे मॉडेल पेपर आहे ना, सिलेबस मॉडेल 1, 2, 3 आणि 3. तर त्याच्या अनुषंगाने एक प्रश्नपत्रिका समजून द्याल का? प्रत्येक मॉडेल मध्ये कोणता प्रश्न पडेल असं प्रश्नपत्रिका पण आल्यात आम्हाला पीडीएफ आलेत आणि ना. सिलेबस पण आहेत. मग मग त्याच्या अनुषंगाने एकदा 10 प्रश्नपत्रिका मिनिटात कसे पडतील असं म्हणजे ह्या मॉडेल 1 मधून हे येईल, 2 मधून हे येईल असं थोडस एकदा क्लिअर झालं तर 10-15 मिनिटच पण फक्त. पण तुम्हाला प्रश्न तर दिलेला आहे ना. आता मी एक पुढचा एक हे टॉपिक घेते आणि मग आपण एक 10 मिनिटात थोडस क्लिअर केलं ना हो परत. सांगते. आपण एक 5 मिनिटामध्ये आधी हा एक समानता आणि फरक आहे. जस्ट वाचूनही आपल्याला कळणार आहे हे. तर आपण एकदा फक्त नजरे घालूया हा. योग शिक्षण आणि इतर, कारण हा शिक्षणाशी संबंधित आहे, की इतर शिक्षण पद्धतींशी आणि योग शिक्षणामध्ये काय समानता आहे. कारण हा शिक्षणाशी संबंधित आपला विषय चाललेला आहे. तर सैद्धांतिक म्हणजे त्याचे 3 पैलू आहेत. एक सैद्धांतिक पैलू, एक व्यावहारिक पैलू आणि एक परिवर्तनाचा पैलू. म्हणजे 2 शिक्षण प्रणाली घेतल्या, योग शिक्षण आणि इतर शिक्षण प्रणाली, तर त्यांच्यात काय साम्य आहे. तर इतर प्रत्येक प्रकारच्या शैक्षणिक प्रकल्पामध्ये किंवा प्रकल्पाप्रमाणे योगामध्ये माहितीपूर्ण सामग्री आहे. योगाची तंत्र, इतिहासाचं ज्ञान, ग्रंथांचा आधार, मानसशास्त्र, योगाचं तत्वज्ञान, म्हणजे इतर कुठलं आपण जर विषयांचा अभ्यास करायला घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे माहिती असते, सामग्री असते, म्हणजे कुठेतरी त्याच्याबद्दलचे संदर्भ तुम्हाला आढळलेले असतात. ग्रंथांमध्ये त्याची तुम्हाला माहिती दिलेली असते किंवा प्रत्येक विषयाचा, आता रसायनशास्त्र घेतलं तर कुठून त्याची निर्मिती झाली आणि काय झाली हा सगळा एक इतिहास असतो. तर हेही सगळे प्रत्येक विषयाप्रमाणे आपल्या योगामध्ये सुद्धा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आढळून येतात. परंतु या बाबींचा मर्यादित अभ्यास शिष्यवृत्ती मिळवण्याकरिताच केला गेला आणि स्वतः योगाच्या क्षेत्रात पुढे काही झाले नाही. योगामध्ये शिक्षणातील इतर सर्व पैलूंचा सराव आणि अनुभवाला महत्त्व दिलं जातं. थोडक्यामध्ये काय, योग आपण म्हणतो की अनुभवाचं शास्त्र आहे. बरोबर. त्यामुळे आतापर्यंत आपण जर म्हणूया की जे पेटंट आहे ना योगाचं, तसं काही आता मोदींमुळे थोडा भारताचा योग आहे वगैरे फैलाव झालेला या विचारांचा. पण जर आपण बघितलं तर प्रत्येक ऋषीमुनींची साधना ही स्वतःपुरती मर्यादित होती आणि हळूहळू त्यांचे शिष्य जे होते त्यांच्यापुरती, आणि नंतर जर योग्य शिष्य त्यांना मिळाले नाही तर त्यांना मिळणारं ज्ञान हे त्यांना आत्मसात असलेल्या काही तंत्र किंवा काही शक्ती ह्या त्यांनी पुढे म्हणजे दिल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचा तिथेच त्या ज्ञानाचा नाश झालेला आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे काही गोष्टी योगाच्या बाबतीमध्ये झालाय आणि हे जे योगाचं जे ज्ञान आहे ना, तर ते आतापर्यंत पीएचडी मिळवायची किंवा एखादी त्याच्या बाबतीतच योगाचा अभ्यास, कॉमन मॅन कोणी अभ्यास करताना दिसला नाही. आणि आता आपण वायसीबीचा जो काही प्रसार होतो, तर आज रिक्षावाला पण देऊ शकतो, आज कोणीही वायसीबी लेवल तुम्ही देऊ शकता. बरोबर. म्हणजे अगदी अतिसामान्य लोकांपर्यंत योग म्हणजे काय हे आता सध्या कळलेलं आहे. पण आतापर्यंत ही जी योगाची सैद्धांतिक बाजू आहे, म्हणजे योगाचा इतिहास किंवा योगाची तत्व काय सांगितली वगैरे 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 गोष्टी, हा आतापर्यंत आपण म्हणजे आता काही काळात होतोय प्रगती, पण आतापर्यंत काही फारसा त्याचा पुढे अभ्यास झाला नाही. व्यावहारिक पैलू. आता व्यावहारिक पैलू म्हणजे ह्या गोष्टी आहेत, पण सध्याची परिस्थिती
अनुकूल आहे, पण आतापर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याचा अभ्यास हा त्याच्यातला एक आपण काय म्हणूया निगेटिव्ह पॉइंट थोडासा आपण सांगू शकतो. व्यावहारिक पैलू, आता इतर शिक्षण आणि याच्यामध्ये काय होतं, तर शिक्षणाच्या इतर व्यावहारिक क्षेत्रांमुळे क्षेत्रांप्रमाणे योगा शिक्षणामध्ये सुद्धा काही तंत्र आणि कौशल्य आपण म्हणतो की काही टेक्निकल कॉलेजेस असतात की जिथे काही त्याबद्दल शिकवलं जातं किंवा स्किल्स असतात, कुशलतेच्या बाबतीमध्ये काही कॉलेजेस असतात तिथे त्या गोष्टी शिकवल्या जातात. तंत्र आणि कौशल्य, तंत्र विद्यालय असतात वगैरे. तर आपण तसं जर विचार केला तर योगामध्ये सुद्धा काही तंत्र आणि कौशल्य असतात आणि ती म्हणजे क्रिया, आसनं म्हणजे ठराविक पद्धतीने त्या गोष्टी केल्या जातात, त्याबद्दलची तंत्र असतात, सांगितलेले असतात त्या पद्धतीने. त्याचे परिणाम आपल्याला आणि दिसून येतात. परंतु आता इथे जर आपण विचार केला तर अंतरंग योग साधना मात्र आपण त्याच्यामध्ये तंत्र आणि कौशल्यामध्ये येऊ शकत नाही. तिसरं काय परिवर्तनाचा पैलू आहे. तिसरी समानता म्हणजे योग शिक्षण सामान्यतः विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणतात. इतर शिक्षण पद्धती आणि योगामुळे विद्यार्थ्यांमध्येही परिवर्तन घडून येते. म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो की शिकल्यामुळे माणसाच्या मध्ये साक्षरता येते आणि त्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतात, त्याचं जीवन बदलून जातं वगैरे आपण ज्यावेळेला असं म्हणतो, तर त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर योगा आपण आत्ताच मूल्य शिक्षणाचा आपण अभ्यास केला, तर योगातली जी यम-नियम किंवा इतर काही गोष्टीचा तुम्ही अंगीकार केला, तर तुमचं आयुष्य बदललेलं तुम्हाला दिसतं. बरोबर? त्याचेही पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला आयुष्यात दिसतात. सामान्यतः शिक्षणाप्रमाणे योग शिक्षणात माहितीपूर्ण, व्यावहारिक आणि परिवर्तनात्मक घटक दिसतात. म्हणजे वरची जी 3 सांगितलेली आहेत ते. आणि या आधारावर इतर कोणत्याही शैक्षणिक प्रकल्पाप्रमाणेच त्याला वागणूक देणे निश्चित न्याय्य आहे. म्हणजे आपण योगशास्त्र आहे असं आपण म्हणू शकतो आणि इतर काही जी शिक्षण पद्धती आहे त्याप्रमाणेच योग ही एक शिक्षण पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो. आता योग आणि शिक्षणाच्या इतर प्रकारांमधील फरक काय आहे तो आपण बघणार आहोत. हे मनुष्याच्या आमूलाग्र परिवर्तनाचा अरे काय वाक्य झालं, एक मिनिट. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास, सामाजिक एकात्मता आणि इतर गोष्टींमध्ये निर्विवाद फायदेशीर परिवर्तनापासून पूर्णपणे भिन्न क्रमांचे परिवर्तन. अरे बापरे. योग शिक्षण हे काहीतरी वेगळंच झालंय याचं ट्रान्सलेशन. योग शिक्षण आपण पुढचं बघूया. योग शिक्षण जर यशस्वी झाले तर आपण जर योग शिक्षणामध्ये फार पुढे गेलो किंवा योगाचं आचरण आपण जर केलं तर आपण म्हणूया की त्याच्या फक्त बाह्य गुणांमध्ये त्याचा बदल घडून येत नाही, तर त्यांच्या अंतर्मनावरती त्याचा मनबुद्धी या लेवलवरती आपल्याला परिवर्तन झालेलं आपण दिसून येतं आणि मनबुद्धी चित्ताच्या स्तरावरती मनाच्या स्तरावर परिवर्तन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचं संपूर्ण अस्तित्वच बदलून जातं. म्हणजे आपण आंतरबाह्य बदल आहे ना, तर तो झालेला आपल्याला दिसून येतो. आरोग्य, लवचिकता, आत्मविश्वास, सामाजिक एकीकरण, छान अध्यापनाची कारकीर्द आणि यासह इतर काही ही तंत्र. एक मिनिट, हे मी तुम्हाला ना हे नीट उद्या व्यवस्थित करून सांगते, कारण हे फारच काहीतरी वेगळंच हे टाईप झालेलं आहे.